वसई विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे घातले जात असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता। त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेकडून मज्जाव करण्यात आला आहे। तसेच सूचना फलक देखील पालिकेकडून लावण्यात आले आहेत। दादरमधील कबूतरखाना परिसरात कबूतरांना उघड्यावर दाणे टाकण्यावरून तीव्र वाद निर्माण झाला होता। मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही या वादाचे पडसाद उमटले होते। तसेच या वादाला पूर्णविराम देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कबूतरांची पिसे, विष्ठा आदींचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य सरकारने तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। वसई विरार शहरातही रेल्वे स्थानक, बस थांबे, मंदिरे, खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने तसेच तलावांशेजारील मोकळ्या जागेत पक्ष्यांना दाणे टाकले जात होते। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची पिसे आणि विष्ठा पडून दुर्गंधी पसरू लागली होती। तसेच या ठिकाणांची नीट साफसफाई होत नसल्याने अस्वच्छताही निर्माण झाली होती। तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण असून वसई विरार शहरातही सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची दाणे टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती। तर नागरिकांच्या मागणीची दखल घेत महापालिकेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत पक्ष्यांना दाणे टाकण्यास मनाई करण्यात आली आहे। तर पक्ष्यांना दाणे टाकू नयेत अशा सूचनेचे फलकही शहरात बसवले आले आहेत। तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे। कबुतरांच्या विष्ठेमुळे गंभीर आजार होत आहेत। वसई विरार शहरात टेरेस, इमारतींचे आवार, चौक अशा विविध ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जात असल्यामुळे त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। कबुतरांच्या विष्ठेमुळे तसेच त्यांच्या पंखामुळे आणि पिसामुळे अनेक जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात। अस्थमा म्हणजेच दमा हा यातील एक श्वसनाशी संबंधित प्रमुख आजार आहे। याशिवाय फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया तर श्वसन विकार यांचाही यामध्ये समावेश आहे। मुंबईच नव्हे तर वसई विरार शहरासह इतरही शहरात वाढलेल्या कबुतरांच्या संख्येमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा निर्माण होण्याचा धोका आहे। कबुतरांच्या विष्ठेमुळे हवा दूषित होते आणि त्यातून गंभीर आजार पसरतात। विशेषतः मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक असतो।